थीम बीइंग वन विथ नेचर. ॲक्टिव्हिटी वीव युअर स्टोरी. इयत्ता 8वी आणि पुढील वर्ग. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला एक कविता ऐकवणार आहे. एक झाड दुसऱ्यासाठी झिजण्याचा ध्यास देणारं, सृष्टीला नवा श्वास देणारं. एक झाड बागेत रोपटं म्हणून असणारं, चिमुकल्यांसोबत लपंडाव खेळणारं. एक झाड बांधावरून शेताचं राखण करणारं, बाळाला शांत झोळीत निजवणारं. आपल्या विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सोबत जोडताना निसर्गाचे त्यांच्या जीवनातील महत्त्व समजावत त्यांच्यामधील सर्जनशीलता ही फुलवायची आहे. आजची आपली ॲक्टिव्हिटी वीव युअर स्टोरी म्हणजेच कथा तयार करणे किंवा सांगणे ही आहे. ही गोष्ट मुलांनीच तयार करायची आहे. याकरिता कोणत्याही विशेष साहित्याची गरज नाही. परंतु सादरीकरणाच्या वेळी कोणाची बोलण्याची पाळी असेल ते ठरविण्यासाठी एक छोटा गुळगुळीत गोटा घ्या. कृती. या ॲक्टिव्हिटीत आपल्याला मुलांना शाळेच्या बागेत किंवा परिसरातील एखाद्या उद्यानात घेऊन जायचे आहे. तिथे 4 ते 7 मुलांचा एक असे गट तयार करा. विद्यार्थ्यांना सूचना द्या की प्रत्येक गटाने परिसरातील 3 गोष्टींचे निरीक्षण करायचे आहे. उदाहरणार्थ झाडं, पक्षी, फुलं, आवाज, रंग, गंध इत्यादी. या निरीक्षणांवर आधारित एक कथा तयार करायची आहे. गटातील प्रत्येक जण एक एक वाक्य सांगत कथा पुढे नेईल. कथा सुसंगत आणि कल्पक असावी. विद्यार्थ्यांना सूचना द्या. त्यांनी आधीच्या मुलाने सांगितलेल्या वाक्याला जोडून पुढचे वाक्य तयार करायचे आहे. त्यामुळे कथा सुसंगत वाटली पाहिजे आणि गटातील प्रत्येकाचा सहभागही असला पाहिजे. गटात बोलण्याची पाळी कोणाची असेल हे ठरवण्यासाठी एक छोटा खडा वापरा. ज्याच्या हातात खडा असेल तोच बोलू शकेल. या कृतीनंतर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. उदाहरणार्थ त्यांनी निसर्गाचे काय निरीक्षण केले? त्यामुळे त्यांना निसर्गाशी जवळीक वाटली का? गटाने मिळून कथा तयार करताना त्यांना त्यात काय आवडले? निसर्गाशी जवळीक साधणे ही केवळ शैक्षणिक प्रक्रिया नसून तो एक अनुभव आहे.